नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. एक टी-आर-पीची बातमी आपण पाहतोय. सुशांत सिंग प्रकरण सुरूच आहे. हाथरसचं प्रकरण सुरू आहे. तिकडे भारताची सीमा आणि चीनची सीमा यावरही वाद सुरू आहे. अमेरिकेतल्या निवडणुकांकडेही आपलं लक्ष लागलेलं आहे. अशा अनेक घटना घडत असताना महाराष्ट्रातील आणि देशातील एक जो वर्ग आहे तो प्रचंड चिंतेत आहे. आणि तो वर्ग असा आहे की त्याने होम लोन काढलेलं आहे, त्यांनी कार लोन काढलेलं आहे, त्यांनी इतर काही खाजगी कामांसाठी लोन काढलंय, उद्योग करण्यासाठी लोन काढलंय. आणि लॉकडाऊनमुळे त्याचं लोन थकीत झालेलं आहे. जो काही कार्यकाळ दिला होता मोरटोरियमचा तो कार्यकाळ संपलेला आहे. आणि आता फायनान्स कंपन्या ज्या आहेत त्या कर्जदाराच्या मागे लागलेल्या आहेत. इतकंच नाही तर जे काही कार असेल ते आम्ही उचलून देऊ किंवा धमक्यांचे प्रकारही सुरू आहे. मी या मुद्द्यावर 10 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आणि त्या व्हिडिओ नंतर मला पर्सनल व्हॉट्सअप मेसेज मध्ये किंवा माझ्या प्रत्येक शो मध्ये अनेक जण विचारत होते की कर्जावर बोला, कर्ज मागण्यासाठी ज्या बँका येतात त्याच्यावर बोला, अशा प्रकारचा प्रचंड आग्रह होता. आणि तो मला त्याच्यातून आम्हाला काहीतरी माहिती द्या, बँकेने काय केलेलं आहे, कशा प्रकारे आपण बँकांना फेस करू शकतो, आरबीआयचे नियम काय आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये माझी माहिती ही पुरेशी नाहीये, कारण त्या विषयाचा मी अभ्यासक नाहीये. पण आज मी हा कार्यक्रम घेऊन आलो त्या खास लोकांसाठी ज्यांनी कर्ज काढलंय, ज्यांच्या मागे बँका लागलेल्या आहेत, ज्यांच्या मागे फोनवर फोन येतात की तुम्ही कर्ज भरा, आणि त्यांनी कसं ट्रीट केलं पाहिजे, बँका कशा वागल्या पाहिजे, बँका कसं वागतात, काय नियम आहेत, आपले अधिकार काय आहेत, कर्ज जरी घेतलेलं असलं तरी प्रत्येकाचा एक अधिकार असतो, तो अधिकार नेमका काय आहे, याविषयी मी चर्चा करणार आहे. या चर्चेत सहभागी होतात अर्थतज्ञ, विश्वास रोजी, बँकर आहेत आणि बँके संदर्भातली संपूर्ण माहिती त्यांच्याकडे आहे. दुसरे अशोक पांचाळ जे आहेत, ग्राहक आणि कंझ्युमर संघटना ते चालवतात. कर्जदार आणि जामीनदार यांची संघटना ते चालवतात. या दोघांशी मी बोलणार आहे की नेमकं आता मोरटोरियम मध्ये काय परिस्थिती आहे. मी सर्वात आधी विश्वास उडगी यांच्याकडे जातो. विश्वासजी, आपलं खूप स्वागत. आणि खूप लोक आशेने हा कार्यक्रम पाहत आहेत. पहिला प्रश्न, मोरटोरियम जे आहे ते संपलंय का? म्हणजे जी सूट दिली होती, सवलत दिली होती, ती संपली आहे का? मोरेटोरियमचा पिरियड जरी 3 महिन्याचा 6 महिने झाला असला आणि 6 महिने 31 ऑगस्टला जरी संपलेले असले तरी आता आपण त्यानंतर 30 दिवस म्हणजे 30 सप्टेंबर नंतर ऑक्टोबरचे साधारणपणे 10 दिवस झालेले आहेत. मोरेटोरियमचा पिरियड आरबीआयने किंवा केंद्र सरकारने संपवलेला नाहीये. त्या मोरेटोरियमच्या कालखंडामधला तो मोरेटोरियम पिरियड वाढवणं ही केंद्र सरकारची एक भूमिका आहे. तर ते मार्च 2021 पर्यंत वाढवतील का? त्यांनी एकदा असं सूतोवाच केलं होतं की 2 वर्षापर्यंत पण वाढवू शकतो. नेमकं ते काय करतील हे 13 ऑक्टोबरला आपल्याला स्पष्ट होईल. हा एक भाग. त्यानंतर मोरेटोरियम मध्ये जो कळीचा प्रश्न आहे तो हा की मुद्दल हे तर भरावं लागेल लोकांना, पण लोकांचं असं म्हणणं आहे आम्ही मुद्दलावरती व्याज आणि व्याजावरती व्याज का भरावं? म्हणजे व्याजावरती व्याज भरणं हा एक डिस्प्यूटचा प्रश्न सुप्रीम कोर्टात म्हणजे मुख्य न्यायाधीश हाताळतायत. आणि त्या ठिकाणी न्यायाधीशांचं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजावरती व्याज आकारायचं नसेल तर काय, आणि आकारायचं असेल तर त्याचा भार कोणी उचलावा? तर सरकारने लॉकआउट जाहीर केल्यामुळे सरकारने तो कसा भार उचलायचा हे स्पष्ट करावं असं सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलंय. आणि या बाबतीमध्ये फायनल निर्णय हा 13 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टात होईल. याच्यामध्ये बँकांचे सुद्धा प्रश्न आहेत, ज्यांनी कर्ज उचलले त्यांचेही गंभीर प्रश्न आहेत, कारण का त्यांना ते फेडायचं आहे आणि त्यांना सूट पण हवी आहे. आणि बोजा उचलायचा असेल तर केंद्र सरकारने किती बोजा उचलायचा त्याबद्दल त्यांनी निर्णय करायचा आहे. याच्यावरचा अंतिम निर्णय हा 13 तारखेला होईल. मी येतो तुमच्याकडे पुन्हा. मी अशोक पांचाळ यांच्याकडे जातो. अशोकजी, काय परिस्थिती आहे? बँका किती मागे लागल्यात लोकांच्या? मला तर फोनवर फोन येत आहेत, मला मेसेजवर मेसेज येतात. तुम्ही जामीनदार आणि कर्जदार यांची संघटना चालवतात, त्यांचे दुःख तुम्हाला माहिती आहे. नक्की काय परिस्थिती आहे? नेमकी सर, या लॉकडाऊन मध्ये ही परिस्थिती आहे की लोकांकडे पैसे तर हाय नाही. तरीही आता रिझर्व्ह बँक आणि केंद्र सरकारने आदेश दिले होते की 6 महिन्याची आपल्याला सूट मिळाली पाहिजे.
तरीही काही प्रायव्हेट फायनान्सर जे लोक आहे, जसे की बजाज फायनान्स आहे, कॅपिटल आहे, आयडीएफसी आहे, इऑन आहे. ह्या सर्वांचे रिकव्हरी जे एक डिपार्टमेंट आहे, ते हं, लोकांना फोन करून करून एवढा त्रास देतात आणि त्रास देतात तर ठीक आहे, पण त्यांना एकदम खराब भाषेमध्ये, लँग्वेजमध्ये ते लोकं शिव्या-गाळ्या करतात आहे. मग हं, त्याला कुठेतरी आपल्याला थांबवलं पाहिजे. कारण हं, की लोकांना आता या कोरोनापेक्षा जास्त हे कर्जाचा बोजा जास्त वाटतोय. हं, कोरोना एक ते 11 दिवसात त्यांना असं वाटतं, की 11 दिवसात मेडिकल घेतलं तर कोरोनामध्ये आपण बाहेर येऊ शकतात. पण या कर्जाच्या बोजामधून कसे बाहेर येणार, ते एक प्रश्न त्यांच्याकडे आहे आता. हं, कारण की कर्जदार आणि जामीनदार दोघांचं सेमच स्टेटस झालेला आहे, की ज्या कर्ज भरणार नाही कर्जदार, तर त्याची लायबिलिटी जामीनदारवर त्या लोकं टाकतायत आणि हं. एवढा फोर्सेबल रिकव्हरी सुरू आहे. तर आमच्या समितीच्या माध्यमातून आम्हाला जेवढी मदत होत असेल तेवढी आम्ही करतोय. पण काही-काही ठिकाणी जे रिकव्हरी ऑफिसरच्या खालच्या पातळीवर जे लोकं बसले आहेत, ते लोकं स्वतःचं खरं नाव सांगत नाही आणि वेळ नाही बघत. कुठे रात्री, कधी सकाळी, अर्ली मॉर्निंग आणि काहीही बोलतात, कसंही वागतात. काही-काही लोकांचे फोन येतात, की असं-असं आम्हाला रेकॉर्डिंग केलंय बघा, कसे शिव्या देतात आहे. आम्ही कर्ज भरणार आहे, पण आता परिस्थिती संपूर्ण देशाची खराब परिस्थिती आहे. तरीही हे लोकं आम्हाला एवढा त्रास देतात आहे. तर आम्ही त्यांना सांगितलं, की काय त्यांचे नाव वगैरे आम्हाला ते तुम्ही पाठवा आणि कुठे बसतात. पण ते लोकं खरं ॲड्रेस पण नाही देत. फक्त फोनवरती शिव्यागाळ्या करतात आणि कोण-कोण घरी जाऊन पण ते लोकांना त्रास देतात आहे. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. बिलकुल. विश्वास उडकीत तुम्ही हो, थोडंसं वरती व्हा, म्हणजे तुमचा चेहरा थोडासा दिसत नाहीये. हां. हो. आता मी तुमच्याकडे म्हणजे अशोकजींकडून आपण जाणून घेतलं, की धमक्यांचे फोन येतायत, त्रस्त आहेत. आता मार्ग कसा काढायचा? म्हणजे सरकारने याच्यामध्ये काय भूमिका घेतली आहे? सरकारने जे दिलंय ते आरबीआय ऐकायला तयार नाहीये, की आरबीआयचे नियम वेगळे आहेत आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल? पहिली गोष्ट की आता पांचाळ म्हणत होती त्यांच्या मताशी मी सहमत आहे. हं, कारण जे कर्जदार आहेत ते आणि जामीनदार आहेत ते यांनी सरकारने जाहीर केलं आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलं म्हणून लोकांनी ज्याला म्हणतात की सवलत घेतलेली आहे. तर हं, सवलत घेतल्यानंतर काही खाजगी बँका आणि विशेष करून नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन हं, यांच्याकडून जे लोकांनी कर्ज घेतलेले आहेत ते लोक त्यांच्या रिकव्हरी एजंटांच्या मार्फत त्यांना हैराण करतायत आणि हं, ते काय सांगतायत की तुम्ही पहिल्यांदा व्याज भरा. शेवटी हं, धंदा काय असतो, व्याज वसूल करणं हाच खरा धंदा असतो. आणि हं, सुप्रीम कोर्ट काय सांगते सेंट्रल गव्हर्नमेंटला की तुम्ही या व्याजाविषयी तुम्ही निकाल करा आणि त्याचा हं, बोजा तुम्ही उचला. आता हं, सुप्रीम कोर्टामध्ये आता तुम्ही जे मला बँकरनं विचारलं तर बँकांची परिस्थिती अशी आहे की बँकांना व्याज हाच खरा धंदा असतो. हं, त्यामुळे व्याज तर ते सोडू शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितल्याशिवाय त्यांना व्याज सोडता येणार नाही आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऍफिडेव्हिट करून सांगितलंय की बँकांना व्याज सोडता येणार नाही. हं, बँका व्याज न सोडता बँकांना हं, मदत कोण करू शकतं? तर बँकांचा मालक. जे खाजगी बँका असतात एचडीएफसी, आयसीसीआय, येस बँक वगैरे हे खाजगी बँका आहेत. एनबीएफसी या सुद्धा खाजगी बँका आहेत आणि राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत त्यांचा मालक आहे भारत सरकार. तर भारत सरकारने अशी पोझिशन घेतलेली आहे की हं, आम्ही 2 कोटी रुपयापर्यंत ज्यांची कर्ज आहेत त्यांचं व्याज माफ करण्याची आमची तयारी आहे. म्हणजे समजा 2 कोटीच्या वरती समजा 5 कोटी ज्यांनी कर्ज घेतलं असेल त्याच्या हं, बाबतीमध्ये ते 2 कोटी पर्यंतचं कर्ज माफ करतील अशी सरकारची आत्ताची भूमिका ऍफिडेव्हिट मध्ये दिसते. हं, त्याचा त्याचा एकूण बोजा कोणाच्या डोक्यावरती पडेल? तो केंद्र सरकारच्या डोक्यावरती साधारणपणे 7,000 कोटीचा बोजा पडेल. पण हं, हीच गोष्ट तुम्ही आता पंचायतची म्हणतात जे ते मला पटतं. एनबीएफसी हा बोजा उचलायला तयार होणार नाही. हं. खाजगी बँका हा बोजा उचलायला तयार होणार नाही. त्यांनी अच्छा. तो बोजा उचलावा असं केंद्र सरकार त्यांना सांगू शकेल की नाही हा प्रश्न आहे. कारण हं, केंद्र सरकार आपल्या राष्ट्रीयकृत बँकांच्या बद्दल बोजा उचलेल तर आता सुप्रीम कोर्टापुढे त्यांना असं सांगायला लागेल की होय आमच्या सांगण्याप्रमाणे एनबीएफसी आणि खाजगी बँकांनी सुद्धा मोरेटोरियम दिलंय तर त्यांचा बोजा पण आम्ही घेऊ असं सुप्रीम कोर्टामध्ये सरकारला सांगावं लागेल. आता हे सरकार सांगेल का? हा खरा हं, प्रश्न. आणि इन द मीन टाइम जी जबरदस्ती होते, जे कर्जदारांना हैराण केलं जातंय ते खाजगी बँका आणि एनबीएफसी मधून हैराण केलं जाते.
हे मी या ठिकाणी स्पष्ट करतो. काही प्रमाणात सुरुवातीला राष्ट्रीयकृत बँकांनी पण हे केलंय, पण आता ते थांबलेले आहेत, कारण त्यांचा तो इंटरेस्टचा बोजा केंद्र सरकार उचलणार आहे आणि तो त्यांना केंद्र सरकार देणार आहे 2 कोटी पर्यंत, हे आता निश्चित झालेलं आहे. बिलकुल. मी अशोकजी तुमच्याकडे येतो आणि मी तुमच्या दोघांना लोकांच्या मनातले प्रश्न विचारणार आहे. याचं कारण असं आहे, आता या कार्यक्रमामध्ये अनेक जण सहभागी झालेले आहेत. त्यांचे काही प्रश्न जे आहेत ते मी तुम्हाला ऐकवतो. म्हणजे व्याजावर व्याज घेतलं जाईल का, असं प्रफुल्ल तांबोरे असं म्हणतायत. काय वाटतं की व्याजावर व्याज घेतलं जाईल? विश्वासजी अगदी थोडक्यात उत्तर म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न होईल. व्याजावर व्याज घेण्याची नियम आहे? बँकिंगची जी पद्धत आहे की जेव्हा कर्जदार आणि बँक यांच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट होतं, त्याच्यामध्ये व्याज कसं चढवायचं ह्याच्याविषयी लिहिलेलं असतं. त्या व्याजाचा दर लिहिलेला असतो, त्याचा EMI लिहिलेला असतो. तिथे व्याजावरती व्याज घेणं ही बँकेची पद्धत आहे. आता व्याजावरती व्याज का, तर 3 महिन्याचं व्याज थांबतं आणि 3 महिने ती जी काही आउटस्टँडिंग अमाऊंट असते ते धरून जेव्हा पुन्हा 3 महिने वाढले तेव्हा तो मुद्दलावरती व्याज चढून मग पुन्हा त्याच्यावरती व्याज येतं, म्हणून ते व्याजावरती व्याज येतं. ही कॅल्क्युलेट करण्याची पद्धत ही नव्याने नाही आहे, ही पूर्वीपासूनची आहे. ठीक आहे, ठीक आहे. मी आणखी काही प्रश्न घेतो. अशोकजी, मला हे सांग, म्हणजे आता मला जे मेसेज येतात, मी वाचतो फेसबुकवर जे सुरू आहे, वन टाइम सेटलमेंट करू शकतो का? मी अशोकजींना विचारतो, वन टाइम सेटलमेंट करू शकतो का, असं संजय भाई सांगतो, विचारतायत. हा प्रश्न मला आहे ना? अशोकजींना. अच्छा. हा, वन टाइम सेटलमेंटसाठी ते जाऊ शकतात, पण वन टाइम सेटलमध्ये त्या लोकांनी अगर व्याज आणि चक्रवर्ती व्याज दोन्ही त्यांना माफ करून प्रिन्सिपल अमाउंट मध्ये अगर सेटल करत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि बँक त्याच्यासाठी तयार होऊ शकते. बँक की प्रायव्हेट फायनान्स दोन्ही. त्यानंतर संतोष बोरसे म्हणतात, 2 वेळा नाही, दिवसभर कॉल येतात. दिवसभर धमक्या मिळत असतात, पैसे भरा असं ते म्हणतात. उल्हास कायदेशीर. हा, मी येतो. आपण या असं करू शकत नाही. आपण वाचूया. कारण भारत में कानून देवता को त्यांनी अश्लील शब्द वापरलाय, तो काय मी वाचत नाही. आता मला हे सांगा की विश्वासजी, साधा प्रश्न आहे, म्हणजे कर्जदाराचे अधिकार काय सांगा? कर्जदाराचे अधिकार असे की त्यांनी जे काही कॉन्ट्रॅक्ट केले बँकेबरोबर, समजा व्हेकल लोन घेतलंय किंवा हाऊसिंग लोन घेतलंय किंवा धंद्यासाठी लोन घेतलं असेल, त्याचा जो EMI ठरलेला आहे तो त्याने फेडणं. आता त्याने मोरेटोरियम घेतलेला असल्यामुळे आता त्या ठिकाणी सगळा जो निर्णय आहे तो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँका यांच्या हातात जातोय. मोरेटोरियम त्याने एकदा घेतलेला आहे म्हटल्यानंतर पुढचा निर्णय सुप्रीम कोर्टामध्ये केस असल्यामुळे संपूर्णपणे पुढचा निर्णय हा त्याची बँक, त्या बँकेला जो गाईड करणारा रेग्युलेटर रिझर्व्ह बँक, आता रिझर्व्ह बँक सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये आहे. म्हणून केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये आता सगळी निर्णयाची क्षमता आहे आणि म्हणून कर्जदाराचे असे वेगळे राईट काय, तर त्याने आपलं EMI भरावं आणि त्याने EMI नाही भरलं आणि ही जी सवलत आहे ही सवलत पूर्ण करून सुद्धा जर तो भरू शकला नाही तर मग त्याला दंड बसतो आणि तो खरं म्हणजे त्याला बोजा आहे. बोजा का आहे? करोनामुळे व्यवसाय थांबलाय, व्यवसाय होत नसल्यामुळे त्याला बोजा भरणं कठीण आहे. जो माणूस सवलत घेतो 3 महिन्याची किंवा 6 महिन्याची, का तर त्याचा व्यवसाय होत नाही म्हणून. आता जेव्हा 6 महिन्याचं सुद्धा नंतर मुद्दल अधिक व्याज रिस्ट्रक्चर करून जरी भरायचं म्हटलं तरी सुद्धा तो त्याला बोजा आहे, कारण का जर धंदा थांबला असेल किंवा नोकरी गेली असेल तर मग त्याला ते फार कठीण आहे. आणि म्हणून आता असा मुद्दा येतोय की उद्या रिस्ट्रक्चर म्हणजे NPA दाखवलं नाही आणि रिस्ट्रक्चर केलं तरी ते 1 महिन्याचा एक EMI जो भरू शकत नाही तो 6 EMI कसे भरणार, ही खरी चिंता आहे. आणि म्हणून सहानुभूती आपल्याला कर्जदाराच्या बाजूने जाते, कारण त्याचा रोजगार गेलाय आणि धंदा बसलाय. म्हणून सहानुभूती. हात वरती केला. अशोकजी बोला. निलेशजी, ह्याच्यामध्ये एक मी थांबून विश्वासजीला एक मी सांगू इच्छितो की कर्जदाराच्या बाजूशी कधीही कुठलं अग्रीमेंट होत नाही. ह्यांचे जे डॉक्युमेंट बनतात ते वन साइड बनतात आहे आणि जेव्हा पण ह्यांचे जे रिकव्हरीच्या जे ऍक्शन घेतात ते एक्स पार्टी करून हे लोक घेतात. 101चा दाखला असू द्या या कोर्टामध्ये जाऊ द्या, कुठेही वन साइड अग्रीमेंट होतात आणि घटनेमध्ये आपल्याला
दोघांचे जेव्हा ॲग्रीमेंट बनते तर दोघांची बाजू मांडायला लागते. दोघांची बाजू सेफ्टी बघायला लागते. पण या ठिकाणी बँक आणि प्रायव्हेट फायनान्समध्ये हे लोकं जेव्हा कर्ज देतात तेव्हा वन साइड ॲग्रीमेंट बनतात. म्हणजे ते लोकं आता कर्ज घेताना वाचत नाही, पण ते एक बाजूनी ॲग्रीमेंट झालेले असतात. ते पूर्ण स्वायत्त यांना स्पेशल ऑटोनॉमीमध्ये हे लोकं काम करतात, बँका. बिलकुल. हा, विश्वासजी बोला. मुद्दा एवढाच आहे की तुम्ही विलास आठवले म्हणून बँकर आहात आणि मी कर्ज घेणार आहे. मी तुमच्याकडून कर्ज घेते तेव्हा कर्जाचे डॉक्युमेंट जे सही करतो त्यालाच कॉन्ट्रॅक्ट असं म्हणतात. ते वन साइड जर असलं तरी ते कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये जो देणारा असतो त्याचे अधिकार जास्त लिहिलेले असतात आणि तो स्वीकारणारा माणूस तो कर्ज घेऊन ईएमआय कर्जदारांच्या भरतो. बाजूची नाहीच असते ना, काहीच नसते. समजा तेच मी सांगतोय, कर्जदाराला ऍक्सिडेंट झाला, काही तेच मी प्रॉब्लेम झाला, सांगतोय, कॅन्सर झाला, तेच तर मी त्याच्या सांग बाजूने काहीच नसते. पण सेफ्टीच नाही मला त्याला. तेच सांगायचंय, ते लोन जेव्हा घेतो ना तेव्हाच ते क्लिअर होतं की ते वन साइडेड आहे. पण ते त्याला अग्रीमेंटच म्हणतात आणि ते वन साइडेड जरी असलं तरी दोघां सही केली की ते मान्य झाला त्याचा अर्थ होतो. पण बिलकुल. सर आता आपल्या या घटनेमध्ये आपल्याला अग्रीमेंट जेव्हा बनतात दोन्ही बाजूनी बनतात. समजा मी एखादा फ्लॅट घ्यायला जातोय, विकणारा पण स्वतःची सेफ्टी बघतो आणि घेणारा पण सेफ्टी बघतो. दोघांच्या बाजूनी ते अग्रीमेंट बनतात. हे म्हणजे खरंय या सगळं. ठिकाणी फक्त एकच बाजू अग्रीमेंट बनतात आणि जेव्हा पण ते लोक रिकव्हरी ऍक्शन घेतात तर वन साइड एक्सपायरी ऑर्डर करून घेतात. समोरच्याला विचारायची गरजच नाहीये. बिलकुल. कर्जदार पण म्हणजे विश्वासजी, हे असं बँकेच्या भाषेमध्ये त्यांना मुद्दा मुद्दा आरोपी समजतात सुरुवात बिलकुल पासून. बिलकुल हा आरोपी आहे. हा, एक बिलकुल. मिनिट. हा, बोला विश्वासजी, बोला बोला. दुसरा असा मुद्दा आहे, म्हणजे समजा एखाद्याचा हप्ता थकला आणि त्या महिन्याची जे व्याज आहे, म्हणजे हप्ता प्लस व्याज, तर हे तुम्ही 6 महिन्यांनी एकत्रितपणे भरू शकता का, किंवा 2 वर्षांनी एकत्रितपणे भरू शकता का? नाही, आता 6 महिन्याचा मोरेटोरियम जवळपास 7 महिने झालेला आहे. हम्म. त्याच्यात 2 प्रश्न आहेत बघा. सरकारच्या वतीने असं सांगण्यात आलं ऍफिडेव्हिट करून, आम्ही हे 1 वर्ष किंवा 2 वर्ष पण करू. समजा त्यांनी 2 वर्ष केलं तर प्रश्न बँकांना निर्माण होईल आणि कर्जदाराला सुद्धा ईएमआय भरताना शेवटी त्रास होणारच आहे. कारण जो माणूस 3 महिन्याचा भरू शकत नाही, जो मनुष्य 6 महिन्याचा भरू शकत नाही, त्याला कितीही मुदत वाढ दिली तर शेवटी भरताना त्याला त्रास होणार आहे. कारण का त्याचा व्यवसाय चालतो की नाही किंवा त्याची नोकरी आहे किंवा नाही याच्यावरती अवलंबून आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला की एकदम भरायला लागतं का, तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, एनपीए न दाखवता सगळ्या बॉरोवरचे अकाउंट रिस्ट्रक्चर होणार. म्हणजे प्रत्येक अकाउंट रिस्ट्रक्चर होणार. हे जे त्याला कॉन्ट्रॅक्ट म्हणतात ना, पंचाळ, ते जे काही म्हणजे कर्जदार आणि बँकर यांनी केलेलं जे कॉन्ट्रॅक्ट आहे आणि जो ईएमआय ठरलाय, तो जेवढी मुदत पुढे जाईल तेवढा तो कर्जदाराचा खातं पुनर्रचित होणार, रिस्ट्रक्चर होणार. मग ईएमआय मी 100 रुपये भरत होतो 1 मार्च 2020 ला, तर जेव्हा पूर्णपणे रिस्ट्रक्चर होईल अकाउंट तेव्हा तो ईएमआय जास्त असेल. कारण मधल्या एवढ्या सगळ्या महिन्यांचा व्याज हे लक्षात घेऊन मुद्दल अधिक व्याज याचा एक नवीन ईएमआय बनवायला लागेल. प्रश्न विलासजी, एक विश्वासजीला एक मी स्वतः प्रश्न विचारतोय की आता आपण जे विचार करतोय की 6 महिने नंतर की 1 वर्षानंतर त्याला पैसे भरायलाच लागेल, पण समजा तो भरूच शकला नाही, असा केसेस पण होणार. आता या कोरोनाच्या पिरियड मध्ये असे केसेस होणार की अगर बँकेची रिकव्हरी जास्त वाढली तर जसं आपल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या तर त्या या इकडच्या व्यापारी आणि मध्यम वर्ग आत्महत्या करायला उत्साही होणार. तर त्याच्या आपल्याला काय मार्ग काढू शकणार आपण? कारण की एवढा फोर्सेबल रिकव्हरी होणार आणि त्याला माहिती आहे की आता मी याच्यामधून सुटणार नाहीये, तर त्याला एकच मार्ग आहे त्याला. तर त्याच्यासाठी आपण काय विचार केलाय? प्रश्न, मी या ठिकाणी एक बँकर म्हणून पण नाहीये, मी बँकिंग विषयक जाणणारा मनुष्य आहे. कर्जदाराची परिस्थिती ऐका, कर्जदाराची याच्यातून मार्ग कसा काढता येईल, म्हणजे सरकारने हो सांगतो ना, मी त्याच मुद्द्यावरती येणार आहे. त्याच मुद्द्यावरती येतोय. सरकारला मार्ग काढताना आज त्यांनी 2 कोटी रुपयापर्यंतच्या कर्जावरचं व्याज माफ करायचं ठरवलंय. माफ म्हणजे कोणाला? कर्जदाराला. किती काळासाठी? 6 महिन्यासाठी. बरोबर आहे. समजा उद्या त्यांनी 6 महिन्याच्या ऐवजी 2 वर्षासाठी बोजा घ्यायचा ठरवला, तरी 2 वर्षासाठी व्याज माफी ते सरकार घेऊ शकेल अशी सरकारला तयारी दाखवायला लागेल. पण
एखादी ABCD बँक ते करत नाही. सरकारला त्या ABCD बँकेला बजेटमधून पैसे द्यायला लागतील. म्हणजे कर्जदार आणि बँकर यांच्यामध्ये नातं नेहमी सारखं असेल. ते जे व्याजाची रक्कम जी आहे ते केंद्र सरकार आपल्या खजिन्यातून बँकांना देईल. जशी शेतकऱ्यांची कर्जमाफी होते तशीच ही व्याज माफी जेवढ्या बॉरोज करता सरकार निर्णय घेईल तेवढ्या बॉरोज करता बँकांना ते पैसे देतील. बँक हा बोजा उचलू शकत नाही. बँक आता जर सरकारने निर्णय घेतला की आम्ही व्याज पण माफी करत नाही, आम्ही काहीच करू शकत नाही, तर बँकेचे दरवाजे शटडाऊन होतील. आत्ता आत्ता आजच्या घडीला कृपा करून लक्षात घ्या. केंद्र सरकारने मदत केली तर बँकरच्या पुस्तकामध्ये व्याज माफी होऊ शकते आणि तसा निर्णय केंद्र सरकार 2 कोटी रुपयापर्यंत करते आहे. 6 महिन्यात त्यासाठी करते आहे. असं सुप्रीम कोर्टामध्ये आता जे चाललंय त्याच्या संदर्भात मी सांगू शकतो. दुसरा मुद्दा ह्यांनी विचारला, जर काही लोकांना कर्ज भरताच नाही आलं तर ते आत्महत्या झाल्या तर काय? होय, हा एक गंभीर प्रश्न आत्ताच्या अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण होऊ शकतो. कारण पहिल्याच तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था म्हणजे GDP ही 24% कोसळलेली आहे. कारण धंदा बंद पडलाय आणि नोकरी गेलीये, म्हणजे आत्महत्यांचं प्रमाण वाढू शकतं. अशा वेळेस सरकारला तो निर्णय करावा लागेल आणि सरकार जे निर्णय करेल त्याप्रमाणे सरकारी मालकीच्या ज्या बँका आहेत तिथे तो अंमलात येईल. खासगी बँकांमध्ये ते कितपत अंमलात येऊ शकेल याच्याविषयी मला संशय आहे. NBFC हा आणखीन एक खासगी बँकेचा दुसरा प्रकार आहे. त्यामुळे त्याविषयी आता बोलणं कठीणच आहे. विश्वासजी, तुम्ही उजव्या बाजूला बघून बोला, म्हणजे तुम्ही थोडस फ्रेम मधून बाहेर. हा आता अशोकजींनी हात वरती केलाय. अशोकजी, कसा मला हे विचारायचं आहे विश्वासजींना. कसा दिलासा मिळेल? तुम्ही संघटना चालवता. विलासजी, आता मला एक प्रश्न आणखीन माझ्या मनामध्ये आहे. कारण की आम्ही जे संघटना चालवतोय तर त्याच्यामध्ये आम्हाला एक प्रश्न हे असते की बँका जेव्हा बुडतात, की जसे मोठे मोठे लोक पैसे घेऊन निघून गेले, पण बँका बुडतात तर त्यांना दुसरी बँक असते मर्ज करायला. पण कर्जदार बुडतो तर त्याच्या बाजूशी कोणच नाही आहे ना, जामीनदार आणि कर्जदारच्या बाजूशी. आज बँक म्हणते की बँकचा व्याज सोडणार तर आम्हाला आमची बँक बंद करायला लागेल. तर सरकार त्यांना मदत करणार आहे. तर सरकार, आमचं म्हणणं आहे की सरकार थेट मदत कर्जदारांना कशाला नाही करत बँकांना करण्यापेक्षा. आत्महत्या करत नाही, फक्त कर्जदारावरतीच सगळं बोज आहे. बँक अगर नुकसान मध्ये जाते तर सरकार त्याला मदत करते, दुसरी बँक त्याला मर्ज करते. विश्वासजी, एक असं होऊ शकतं का, म्हणजे मी काय अभ्यासक नाहीये त्यातला, तुम्ही जाणकार आहात, म्हणजे बँकेला 2 कोटी रुपयांचं कर्जाचं व्याज माफ करायचं, हा, पण यापेक्षा थेट कर्जदाराला काय रिलीफ देता येईल? जसं अशोकजीने एक पर्याय सांगितला, पण तो काय मला वाटत नाही की सरकार खरंच एवढं भलं करतंय. शेतकऱ्यांना देतानाच लढतंय सरकार, तर आता हे कर्जदारांचे एवढे करोडो रुपये द्यायला कसं होतं? तर काय कसं होऊ शकतं हे पहा, आपण एक ठामपणे विचार करूया. जरा थोड्याशा भावना बाजूला ठेवून विचार करूया. बँकिंग व्यवस्था चालते कशावरती हे समजून घ्या. पहिल्यांदा व्याजावर चालते, जे काय व्याज मिळतं. नाही, पहिली गोष्ट लक्षात घ्या, ठेवीदार ठेवी ठेवतात बँकांमध्ये आणि ठेवींमधून बँका कर्ज देतात आणि कर्ज देताना मग ते व्हेकल लोन असेल, हाऊसिंग लोन असेल किंवा व्यवसायासाठी लोन असेल, तेव्हा ते एक प्रकारचं कॉन्ट्रॅक्ट असतं. तर EMI त्याचा परत आला, मुद्दल आणि व्याज परत आलं तर बँका चालू शकतात. समजा ते नाही आलं तर बँकाला ते थकीत कर्ज दाखवायला लागतं. आता इथे मुद्दा काय आणला, पांचाळांना काय वाटतं की बँकवाले असतील ना, जरा बाजूला ठेवा. हो, प्रश्न आमचा आहे, मुद्दा तो नाहीये. बँकांमधून कर्जदाराने जे कर्ज घेतलंय तेव्हा त्याचा संबंध बँक आणि कस्टमर यांच्यामध्ये राहतो. सरकार ही एक वेगळी संस्था आहे. आता इथे हा संकटाचा मामला असल्यामुळे लॉकडाऊन मध्ये पंतप्रधानांनी एक आश्वासन दिलं आणि 27 मार्चला रिझर्व्ह बँक गव्हर्नरने आश्वासन दिलं की संकटमय परिस्थितीमध्ये आम्ही हा निर्णय घेतोय. आणि म्हणून सर्व बँकांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया गव्हर्नर काय म्हणतायत, पंतप्रधान काय म्हणतायत हे ऐकायला लागतं. आणि मग त्यांनी आता 6 महिन्यानंतर असं सांगितलं की होय, हे संकट मोठं आहे. सुप्रीम कोर्टात त्यांनी ऍफिडेव्हिट केलं
आम्ही 2 कोटींपर्यंत हा प्रश्न बोजा उचलू शकतो. बँक बोजा उचलू शकत नाहीत हे ऍफिडेव्हिट मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलंय आणि इंडियन बँक्स असोसिएशनने पण स्पष्ट केलंय. मग बोजा कोण उचलू शकतो? तर सुप्रीम कोर्ट म्हणते अहो काहीतरी तुम्ही सरकारकडून करा, कारण का तुम्ही लॉकडाऊन जाहीर केलंय, तुम्ही आश्वासन दिलंय, तर तुम्ही किती बोजा उचलाल? मग केंद्र सरकारने सांगितलं आम्ही साधारणपणे 2 कोटीपर्यंत बोजा उचलू. आता डायरेक्टली बॉरोअरला पैसे दिले म्हणजे कर्जदाराला पैसे दिले तर बँकांचे दरवाजे बंदच होतील ना. प्रश्न बँकांना पैसे देण्याचा आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी असो, उद्योगपतींची असो, छोट्या कर्जदारांची असो किंवा मोठ्या कर्जदारांची असो, बँकांना ती कर्जमाफी करताना भांडवलाचा प्रश्न असतो आणि आज नाहीतर बँका उद्या बंद व्हायच्या ऐवजी आज बंद होतील. हे लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. आपण पहिल्यांदा बँका नाही वाचल्या तर कर्जदार पण वाचणार नाही आणि सरकारने थेट पैसे कर्जदारांना देणं हे कर्जदार आणि सरकार असा व्यवहार झालेला नाहीये. कर्जदार आणि बँकर असा व्यवहार झालेला आहे आणि म्हणून बँका जर चालवायच्या असतील तर केंद्र सरकारला बँकांना पैसे द्यायला लागतील आणि जी खाती ज्या बँकांमध्ये असतील त्या बँकांमधून त्या खात्याच्या लोकांना 2 कोटीपर्यंतचा एक जो व्याजाचा बोजा आहे तो घेता येईल. त्यामुळे डायरेक्ट व्यवहार कर्जदाराशी केंद्र सरकार करणार नाही, करू शकत नाही. इच्छा असली तरी करता येणार नाही. इच्छा असली तरी करता येणार नाही. लोकांच्या मनात जे प्रश्न होते ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्याची काय उत्तरे असू शकतात. जी आपण या कार्यक्रमात सहभागी झालात, विश्वासजी आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. आशा करूया की सरकार कोर्टामध्ये आश्वासन देईल की जे कर्जदार आहेत त्यांना रिलीफ देण्यासाठी कुठे ना कुठे काही ना काही मार्ग काढू शकतो आणि आरबीआयला त्याचं पालन करावं लागेल. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात. मी इथेच थांबतो. आपण पात्रा मॅक्स मारा.